हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन आम्ही केलं दुबईच्या हिल्टन हॉटेलमध्ये. इथे त्यांनी हॉटेलमध्येच पॅकेजेस ठेवले होते बरेच. काही पॅकेजेस होते हॉटेलच्या आतमध्ये, काही बीच साईडला होते, काही पूल साईडला होते. असे 2-3 पॅकेज होते. स्काय डिकला पण एक पॅकेज होतं आणि आपापल्या बजेटनुसार आणि आपापल्या कम्फर्टनुसार तुम्ही पॅकेज घेऊ शकता. आणि त्यांनी हे पण सजेस्ट केलेलं की बीचचं रेस्टॉरंट असल्यामुळे तिथे पब्लिक खूप असणार आहे. फायरवर्क्स एन्जॉय करायला लोकं येणार. त्याच्यामुळे बाहेर जायला गर्दी राहणार आणि शक्यतो तुम्ही बाहेर पडूच नका असं त्यांनी सजेस्ट केलेलं. त्यामुळे आम्ही पण हॉटेलमध्येच पॅकेज घेतलेलं आणि हॉटेलमध्येच ठरवलं की इथे सेलिब्रेशनचं बघू. तर यांनी हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था एकदम छान केलेली. एकदम छान स्वीटचे प्रकार होते, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीटचे त्यांनी केक्स बनवलेले, वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट्रीज ठेवलेले, त्यानंतर पुडिंग्स वगैरे सगळं छान होतं. फक्त प्रॉब्लेम एवढा होता की इंडियन लोकांसाठी ऑप्शन खूप कमी होते. म्हणजे व्हेजिटेरियन ऑप्शन ऑलमोस्ट नव्हतेच. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठीच बरेच ऑप्शन्स होते. वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज इतक्या सुंदर बनवलेल्या होत्या. दिसायला तर सुंदर होत्या, एकदम टेम्पटिंग. चॉकलेटचे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या पेस्ट्रीज, छोटे-छोटे केक्स होते. त्यानंतर व्हेजमध्ये बघायला गेलं तर फक्त एकच होता की राईस ठेवलेला त्यांनी पिलाफ म्हणून तेवढा होता. बाकी फ्रूट सलाड वगैरे ऑप्शन्स होते खाण्यासाठी. पण जास्त असं पैसे भरल्याचं वर्थ नव्हतं, कारण की व्हेजिटेरियन कमीच होतं. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेजचे सी फूड होते तिथे. बाकीचे फॉरेनर लोकं किंवा नॉनव्हेज खाणारे बरेच होते. त्याच्यामुळे त्यांना तर पैसा वसूल झाला. पण आम्हाला जास्त काही खाताच आलं नाही. ऑप्शन्स खूप कमी होते. इथे त्यांनी एक लाईव्ह काउंटर ठेवलेला होता. इथे त्यांना तुम्हाला मटन, त्यानंतर फिश आणि चिकन हे तिन्हीसुद्धा लाईव्ह ग्रिल करून देत होते. तुम्हाला पाहिजे तसं ते त्याप्रमाणे देत होते. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याचा आनंद घेतला. त्यानंतर एक खूप मोठा असा फिश ठेवला होता आणि फिश पण ते छानपैकी कट करून देत होते. एक फिशची वेगळी डिश होती. त्यानंतर चिकनच्या पण डिशेस होत्या. व्हेजमध्ये असं काही नव्हतं, पण लकीली आम्हाला तिथे एक इंडियन शेफ भेटले आणि त्यांनी आम्हाला दाल राईस आणून दिला. बाकी खाण्यासाठी म्हटलं तर आम्ही फक्त दाल राईस, फ्रूट सॅलड आणि पेस्ट्री घेतल्या, कारण एकादशी होते, नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतं. सॅलडचे प्रकार होते, ते पण खूप छान होते, व्हरायटी खूप छान होती. आणि त्यांनी स्पेशल किड्स कॉर्नर ठेवला होता. किड्स कॉर्नरमध्ये पण मुलांसाठी नगेट्स, पॉपकॉर्न, त्यानंतर मॅक्रॉन्स ठेवले होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स ठेवले होते. आणि ॲटमॉस्फिअर आणि ॲम्बियन्स खूप छान होता. एक सिंगर पण होती तिथे आणि सिंगर कंटिन्युअस गाणी म्हणत होती, पण ती गाणी काही ओळखीची नव्हती. त्याच्यामुळे ओळखीची गाणी नसल्यामुळे तिथं आम्हाला काही एवढं छान वाटलं नाही. पण जस्ट खाऊन आम्ही परत रूमवर निघून गेलो आणि तिथूनच सी व्ह्यूचा एकदम छान असा आपल्याला फायरवर्क्सचा सुंदर असं व्ह्यू दिसले. मग त्यामुळे असं वाटलं की हां, चला पैसे काहीतरी वसूल झालेत. एकदम छान त्यांनी खाण्याची अरेंजमेंट ठेवलेली, म्हणजे स्पेशली डेझर्ट जे होते ते खूप सुंदर होते. बघितलं तरी असं वाटत होतं की याला हात लावू की नको, पण दिसायलाही छान होते आणि टेस्टला पण छान होते. डेझर्टच्या बाबतीमध्ये पैसा वसूल होता. छान झालं सेलिब्रेशन.